तुझ्याच्यानं नाही होणार, तू एक मुलगी आहे. विजा होते, मुली नाही करू शकत, नाहीच म्हणत होते. नाही नाही नाही, पहिले अगोदर वाटत होतं आपल्याला नाही जमणार की मुलीला एवढ्या दूर पाठवूच नका, मुलांचं काम आहे, मुली नाही करू शकत, ते मुली नाही करू शकत, नाही होणार, नाहीच म्हणत होते. नाही नाही नाही, जाऊ नको, मुलांचं काम आहे, मुली नाही करू शकत. फ्युचरमध्ये पण मी हेच करणार, कारण की माझा तो पॅशन आहे ना आणि मी ते करणारच. Welding is predominantly seen as a man's job, but Ashwini, a young enterprising woman, is changing this notion and breaking stereotypes. म्हणजे ज्यांना फर्स्ट टाइम ऐकलं की ही वेल्डिंग करते हे ऐकून त्यांना थोडं आश्चर्य वाटते, कारण की मुलगी तर कधी म्हणजे आमच्या एरियामध्ये तर कधीच कोणती वेल्डिंग करताना मुलगी बघितलेलीच नाही लोकांनी. वेल्डिंग शिकली म्हणजे ती माझ्यासोबत इथे यायची कारखान्यामध्ये, कधी माझ्यासोबत यायची, कधी डब्बा घेऊन यायची, आली माझा पाहायची. तर मग एक वेळा मी बघितलं की वर्कशॉपला खूप आपल्याला नेहमी माणसंच दिसतात वेल्डिंग करताना. तर मी माझ्या वडिलांना बोलले की इथं काम नाही करू शकत का लेडीज वगैरे, की शेतात पुरुष आणि स्त्री नेहमी समजा काम करतात, पण वर्कशॉपला कधी लेडीज वगैरे नाही दिसत. मला थोडं वाटतं की मी पण करून बघावं. बाई ही पोरगी करत नसते, माणसंच काम करत असतात. हे म्हणजे पोरी का करत नाही हे आपल्याला करून दाखवायचं. Inspired by her father's work as a welder at a young age, led Ashwini down the less trodden path and sparked her passion for welding. She joined the Industrial Training Institute to learn the trade, but being a girl, Ashwini was dissuaded from pursuing the course. माझ्यासोबत जे आहे ते 25 मुलं होते आणि मी एकटीच त्यांच्यामध्ये मुलगी होती. माझे सर मला म्हणत होते की अश्विनी, तू ॲडमिशन घेतली पण तू मुलांच्या सोबत ॲडजस्ट करू शकणार का, तू वेल्डिंग करू शकणार का, तुला जर वाटत असणार तर तू आता पण तुझी ॲडमिशन जे आहे ते कॅन्सल करू शकते, वेल्डिंग जो आहे तो मुलींसाठी व्यवस्थित नाही आहे कोर्स, असे बोलले सर मला. पण त्यानंतर मी म्हटलं की नाही, मी ॲडजस्ट करणार सर, मला वेल्डिंगमध्ये थोडी आवड आहे. 1 इयर मी वेल्डिंगचा कोर्स कंप्लीट केला. She then completed a craft instructor training scheme course from Hyderabad, Telangana. However, Ashwini found it extremely challenging to find a job and was rejected by several employers. Not one to give up easily, she worked as an apprentice in Aurangabad and later with the railways in Hyderabad. तिथे माझ्यासोबत 55 मुलं होते आणि 55 मुलं आणि त्याच्यासोबत मी एकटी मुलगी होती. आधी चेहरा नाही बघितला, फक्त खाली बघून समजा डॉक्युमेंट द्या बोलले आणि मी त्यांच्या हाती डॉक्युमेंट दिले. डॉक्युमेंट दिल्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट बघितल्यावर मग मला बघितलं आणि मला म्हणते तू वेल्डिंगसाठी आलेली आहेस, म्हणजे वेल्डिंगमधून तुझा नंबर लागलाय का. म्हटलं हां, म्हटलं मी वेल्डरमधूनच आलेली आहे. मला म्हणते अजून मागं किती मुली आहेत. म्हटलं सर मुली तर नाही आहेत, मी एकटीच आहे. मग म्हणे तू एकटीच आणि ते बी वेल्डिंगमधून. म्हटलं हो सर. म्हणजे काऊन म्हणे तुला दुसरा कोणता कोर्स नव्हता भेटला का, म्हणजे जसं मी खूप चांगल्या प्रकारे तिथे वेल्डिंग आणि ड्रिलिंग केल्या होत्या. तर त्यांनी तिथे मला म्हणजे सगळ्या मुलांना सर्टिफिकेट दिले आणि एक ट्रॉफी म्हणजे बेस्ट परफॉर्मन्सची जी आहे ती मला दिली होती त्यांनी रेल्वेमधून. Ashwini joined the Pratham Modi Technical Institute, Ahmednagar, Maharashtra as the first woman welder trainer with the dream to inspire many young girls to pursue a career in welding. Ashwini has trained over 100 plus students as welders and has encouraged many girls to join the course. अश्विनी मॅमना खूप सपोर्ट केला मला, माझ्या घरच्यांना समजून सांगितलं. जशी अश्विनी ताईच्या बाबांना तिला हिंमत दिली असेल ना की तू जा, तू कर, मग मला पण असं वाटतं की माझ्या बाबाने मला हिंमत दिली पाहिजे. मग माझ्या बाबाला थोडं समजलं, मग माझे बाबा हो म्हणत होते. आणि पहिल्यांदा जो इलेक्ट्रोड असते तो त्याच्यावर मारले, त्याची म्हणजे आग झाली, चिमक्या उडल्या, मला खूप भीती वाटली, ते माझ्या अंगावर उडलं. मला असं वाटलं की आता मी जळतो, पण ते सेफ्टी असल्यामुळे मला काहीच नाही झालं. तर प्रथममध्ये गेल्यानंतर आम्हाला सेफ्टीच्याबद्दल माहिती सांगितली की सेफ्टी कशी यूज करतात. सेफ्टी घालून, शूज घालून खूप ॲक्टिव्ह वाटत होतं, ते खूप चांगलं वाटत होतं. ते असं वाटत होतं की म्हणजे पोलीस कसं असं वर्दी घालून असते तसं वाटत होतं की आपण पण कामगार आहो आणि आपण पण काहीतरी करू शकतो, आपल्या अंगात पण ताकद आली. पहिले आम्हाला शिकवलं म्हणजे गॅस कसा सेट करायचा, फ्लो किती म्हणजे व्होल्टेज किती ठेवायचा, इलेक्ट्रोड कितीचा साईजचा घ्यायचा, प्लेट किती साईजची घ्यायची. Ashwini believes that welding is not just joining two pieces of metal, rather calls it a work of artistry and says women make better welders. कारण की मुलींना चित्र काढणं, रांगोळी काढणं ह्या सगळ्या गोष्टी मुलींना चांगल्या जमतात. हात जो आहे तो एकदम चांगला वळतो ना, मेहंदी वगैरे काढण्याची मुलींना प्रॅक्टिस असते. तर समजा वेल्डिंगच्या क्षेत्रात ते चांगल्या डिझायनर म्हणून पण त्या काम करू शकतात. Although welding is regarded as an unusual profession for women,
there are prospects for employment and entrepreneurship opportunities. According to Ashwini, there is a great demand for women welders in India and abroad with high remuneration. वेल्डिंग असा ट्रेड आहे की बा दोन तुटलेले धातू आहेत ते जोडू शकते ती. तर आम्ही असं ठरवलं की त्या वेल्डिंगच्याच माध्यमातून आमची जी परिस्थिती सध्या तुटलेली आहे ती आम्ही आमची परिस्थिती जोडून चांगली बनवू. कटर मशीनान, ग्राइंडिंग मशीनान, तेव्हा मला नाव पण माहिती नव्हते, पण तिथं जाऊन नाव पण माहिती झाले, सर्व गोष्टीची माहिती झाली आणि मी स्वतः यूज केले आणि बाबाला व्हिडिओ पाठवत होती की पा तुमची मुलगी आता काय करते. बाबा म्हणत होते बापरे माझी मुलगी एवढं हे ते करते. आणि मी हॅप्पी आहे, माझा कोर्स मी चांगला डिसिजन घेतला आणि मला म्हणजे वेल्डिंग करून खूप आनंद होत आहे. As role models for many young girls, Ashwini and her band of women welders are forging ahead and touching the metal ceiling. एखाद्या व्यक्तीला जसं आपण स्पायडरमॅन प्लस सुपरमॅन म्हणून म्हणजे ऐकतो ना, तसं मला असं वाटतं की मला लोकांनी वेल्डर गर्ल असं म्हणून ओळखायला पाहिजे की ही वेल्डिंग गर्ल आहे की खूप चांगल्या प्रकारे एकदम उत्कृष्ट वेल्डर म्हणून काम करते, असं माझी इच्छा आहे. थँक्यू.